कर्नाटक राज्यात असलेल्या भालकी येथील बसवेश्वर महाराज हिरेमठ संस्थानच्या मठात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी 15 डिसेंबर रोजी भेट दिली व दर्शन घेतले। यावेळी गुरुवर्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांनी आमदार पिंपळे यांचा शाल व महात्मा बसवेश्वर यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला व आशीर्वाद दिला। सदर संस्थान एकूण 60 एकरांमध्ये पसरलेले असून या शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक परिसरात वावरत असताना पदोपदी सेवा, समर्पण तसेच त्यागाची व आनंददायी वातावरणाची अनुभूती येते। सदर भेटीत तेथील अनाथ आश्रमात आमदार पिंपळे गेले असता एक प्रसंग घडला। तेथील लहान चिमुकल्या मुलांसोबत काही वेळ घालवत असताना आमदार यांनी 2 लहान चिमुकल्यांना मांडीवर बसवून गप्पा करीत असताना सहज विचारले की तुम्ही आमच्या सोबत येता का? तर त्यांनी नाही म्हटले। या प्रसंगावरून लक्षात येते की सदर आश्रमात त्यांची देखभाल स्वतःच्या मुलासारखी केली जाते। गुरुवर्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांचे सेवा कार्य अवर्णनीय आहे। या अनाथ आश्रमात अगदी 1 महिन्याच्या बाळापासून तर 10 वर्षाच्या बालकापर्यंत चिमुकले आहेत। या बालकांचे पालन पोषण व लहानपणापासून ते थेट उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च ही संस्था करते। तसेच विविध समाजकार्य या संस्थेमार्फत चालविली जातात। आमदार पिंपळे यांनी संस्थान परिसर फिरून संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध समाजकार्याची पाहणी केली। गुरुवर्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांचे हिरेमठ संस्थान भालकीतर्फे गोरक्षण तसेच संपूर्ण कर्नाटक राज्यात एकूण 50 शैक्षणिक संस्था चालविल्या जातात। यामध्ये 15,000हून जास्त विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत असून यावर्षी नीट या परीक्षेमध्ये एकूण 100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते वैद्यकीय शिक्षण घेणार आहेत। तसेच ITI मध्ये सुद्धा 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। तसेच इस्रो या संस्थेमध्ये एका विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवा कार्य तसेच उपक्रमांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे। या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत निलेशप्पा डेहनकर, गोपालप्पा डेहनकर, शिवानंद आप्पा पिंपळे, अजय आप्पा रुईकर, संजय आप्पा काशीकर यांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।